नमस्कार मित्रांनो, या अशा सुंदरशा वातावरणात आज मी पहिलाच व्हिडिओ शूट करतोय आणि रविवार असल्यामुळे आम्ही पावडर मारण्यापासूनच आज सुरुवात करतोय व्हिडिओची. तर या दोन गायी आहे आणि एक छोटं वासरू आहे, त्याचं नाव शंभू ठेवलेलं आहे. तर अशा वातावरणात आम्ही मस्त टाकी घेऊन चाललो होतो वावरात. टाकी मस्त खांद्यावर घेतली आणि त्यात हे असं घडलं, कारण की बागाची हाईट थोडी कमी आहे. आणि नंतर मग कसं मशी टाकी घेऊन पोचलो काकांच्या घराजवळ. काकांचं घर पण विहिरीला खेळून आहे. विहिरीत काय सध्या पाणी नाही, येईल आता पाऊस चालू झाला त्याच्यामुळे लवकरच विहिरीला पण पाणी येईल. आणि ही मकई आणि सोयाबीन, तर आधी सोयाबीनला पावडर मारायची होती, ती आधी काढून घेतली. हे आमचे मोठे बंधू ते कालवत आहे पावडर. ते सगळं आटपून आम्ही सोयाबीनला पावडर मारण्याला सुरुवात पण करून दिली. त्या साईडला आमचे मोठे बंधू आणि एक बाजूने मी. तर अशा प्रकारे माझं तर शिकाऱ्या संपला होता. मोठ्या बंधूंचा दुसरा तिसरा शिकाऱ्या होता, ते मारत होते. शेवटचा शिकाऱ्या आहे तोय पण. आणि अशा प्रकारे काम तर जोरात चालू आहे आणि पाऊस पण मधून अजून येतोय, त्याच्यामुळं थोडंफार पटापटा काम आवरायचंच काम चालू आहे. तर सोयाबीनला खेटूनच लगेच मकई पण आहे, तिला पण लगेच पावडर मारायची. तिची पण पावडर लगेच हातासरशी कालून घेतली. 200 लिटरचं तिपडं होतं मस्त. पाऊस आला आता थोडं, पण आता गेलाय, त्याच्यामुळं शेवटचे 2 शिकाऱ्याची पावडर उरलेली आता मारून घेऊ. असं गच बरोबर असतात शिकाऱ्या पूर्ण पावडरने पॅक केला आणि सुरुवात पण करून दिली. छोटं गवत आहे पण उगाच पुढं त्रास म्हणून लगेच बरं आटपलेलं. आणि अशा प्रकारे शेवटचा शिकाऱ्या परत मोठ्या बंधूंच्या हातात आणि मी बसलोय त्यांची व्हिडिओ काढत. तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक द्या. धन्यवाद.